नमस्कार मित्रांनो. 12 ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष तुमच्यासाठी कशा प्रकारचं असेल, या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 12 ऑगस्टची आहे, त्या सर्वांना चॅनलतर्फे मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष तुमची सर्व मनोकामना, इच्छा, आकांक्षा पूर्तीचं ठरो. आता आपण चर्चा करू त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल. 12 ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं व्यक्तिमत्व सर्वांग सुंदर असतं. म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व म्हणजे त्याचं दिसणं, वागणं, बोलणं हे सुंदर असतं. वागण्याबद्दल सांगायचं झालं तर अतिशय व्यवस्थित, सुव्यवस्थित, नीटनेटकं, टापटीप अशा प्रकारचं राहणीमान असतं. आधुनिक जे राहणीमान असतं त्याबद्दल त्यांना आकर्षणसुद्धा असतं आणि साधारण व्यक्तिमत्व यांचं आकर्षक असतं. यांचं बोलणंसुद्धा खूप चांगलं असतं. म्हणजे शब्दांनाही दुसरा दुखावला जाणार नाही याची काळजी घेतात. या ज्या व्यक्ती असतात याच्यामध्ये कार्यशक्ती जबरदस्त दिसून येते. कोणतेही काम करायचं झालं तर ते झटपट करून मोकळं होण्याकडे त्यांचा कल असतो. यांच्यामध्ये ऊर्जा ही जबरदस्त दिसून येते. ते त्यांच्या वागण्या, बोलण्यात, चालीरीती, जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात एकंदरीतच दिसून येते. त्यामुळे कधीकधी या व्यक्ती थोड्याशा अति उत्साही जाणवू शकतात, परंतु त्यांचा विचारच जीवनाकडे तसा प्रकारचा असतो. कोणतेही काम झटपट झालं पाहिजे, विचारसुद्धा ते करतात. इथे एक गोष्ट खूप चांगली असते या व्यक्तीमध्ये, ते म्हणजे माणुसकीला जागणारी ही माणसं असतात. दुसऱ्याला मदत करणं, दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणं, तो व्यक्ती समोरचा ओळखीचा असो व नसो त्याला मदत करणं मात्र यांच्याकडे असतं. ही गोष्ट खूप स्पेशल आहे आणि यामुळे त्यांचं एकंदरीत व्यक्तिमत्व हे हवं असं वाटतं. समाजामध्ये या ज्या व्यक्ती असतात त्या व्यक्तींचं अतिशय चांगल्या अशा प्रकारची प्रतिमा दिसून येते. सामाजिक कार्य करण्याकडे त्यांचा कल जास्त असतो. घरापेक्षा घरातल्या बाहेरच्या व्यक्तींबरोबरचे त्यांचे नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात चांगले असतात. यांना फिरायला जास्त आवडतं, वेगवेगळ्या ठिकाणी, अनोळख्या ठिकाणी जायला आवडतं. याचप्रमाणे या ज्या व्यक्ती आहेत त्यांना धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्राचं सुद्धा आकर्षण खूपच चांगल्या प्रकारचं दिसून येतं. जे काही चांगलं आहे, जे काही सुंदर आहे, जे काही सर्वोत्तम आहे, त्याची आवड या लोकांमध्ये खूप चांगल्या प्रकारची दिसून येते. यांचं हृदयसुद्धा खूप पारदर्शक असतं. म्हणजे ज्या गोष्टी यांच्या हृदयात असतात त्या त्यांच्या ओठावर असतात. त्यामुळे या ट्रस्टवर्दी असतात, त्यांच्यावर तुम्ही विश्वासार्ह असतात, त्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता. जी गोष्ट आहे ती सरळ सरळ बोलणं, कोणाच्या अपरोक्ष काही एखाद्याबद्दल बोलणं, हे मात्र यांना जमत नाही. ते त्यांच्या वृत्तीत नसतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या वागण्या बोलण्याने दुसरा दुखावला जाणार नाही याची काळजी सतत या व्यक्ती घेत असतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्यक्तींची आकलनशक्ती, ग्रहणशक्ती खूपच चांगली असते. शाळा कॉलेजमधलं शिक्षणसुद्धा अतिशय सुव्यवस्थितपणे पूर्ण करतात. 2-3 गोष्टी आहेत त्यावर मात्र लक्ष देणं गरजेचं राहील. या ज्या व्यक्तींमध्ये जवळजवळ सर्व प्रकारचे गुण हे दिसून येतात की जे चांगले आहेत. मात्र 2-3 गुण आहेत त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. पहिली गोष्ट म्हणजे बघू, करू, विचार करू हा जो प्रकार आहे तर याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करणं किंवा हा जो प्रकार थोडासा काढणं गरजेचं राहील. कमिटमेंट प्रॉमिसेस देणं यांना थोडंसं जमत नाही. म्हणजे निर्णय क्षमता थोडी कमी असते. मगाशी सांगितल्याप्रमाणे योग्य त्या निर्णयाला न पोहोचल्यामुळे बऱ्याच वेळा जीवनातल्या चांगल्या संधी गमावून बसतात. या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील आणि आळसावर काम करणं गरजेचं राहील. लेझीनेस यांच्यामध्ये थोडा जास्त दिसून येतो. ती गोष्ट फार महत्त्वाची आहे. त्यामुळे वेळेवरती काम पूर्ण होत नाही, कमिटमेंट व्यवस्थित देता येत नाही आणि सगळ्या प्रकारचे गुण असूनसुद्धा या ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पछाडल्या जाण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात असते. या संदर्भामध्ये थोडीशी काळजी करणं गरजेचं आहे, थोडंसं महत्त्व देणं गरजेचं आहे, या गोष्टीवर विचार करणं गरजेचं राहील. कधीकधी अतिउत्साहामुळे चुकीची कामं करणं किंवा वैयक्तिक नातेसंबंधामध्ये त्याचा बऱ्याच प्रमाणात तोटा होणं अशा प्रकारचे सुद्धा अनुभव यांना जीवनामध्ये बऱ्याच प्रमाणात येतात. या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. बाकी जर का विचार केला तर सोशल इमेज यांची खूप चांगली असते. त्याच्यामुळे यांचं जे करिअर असतं ते सुद्धा ज्या ठिकाणी माणसं जास्त आहेत, ज्या ठिकाणी माणसांचे इंटरॅक्शन जास्त आहे, अशा ठिकाणी होतात किंवा जी ज्ञानाचे क्षेत्र आहेत. कारण यांचं जे ज्ञान असतं ते खूप चांगलं असतं. जनरल नॉलेज यांना जबरदस्त दिसून येतं. कुठल्याही गोष्टींवरचं सखोल ज्ञान यांच्याकडे असतं. एकंदरीतच मानवाशी मानवतेचा संदर्भ यांचे खूप चांगल्या प्रकारे दिसून येतात. ॲडजस्ट करण्याचा नेचर असतो. बॅकफुटला जाऊन विचार करतात. तडजोड करण्याची वृत्ती यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची दिसून येते. येणारे जे संपूर्ण वर्ष आहे यांच्यासाठी शुभफलदायी राहील. महत्त्वपूर्ण कामं तुमची होतील. जी कामं रखडलेली आहेत, प्रलंबित आहेत, ती कामं पूर्ण होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. त्याचप्रमाणे चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे जे विवाहोत्सुक तरुण-तरुणी आहेत त्यांच्याकरता सुद्धा हा संपूर्ण वर्ष म्हणजे जवळजवळ एप्रिल 2025 पर्यंतचा कालावधी खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. ज्या महिलांना गर्भाच्या संदर्भात ज्या अपेक्षा करतायत, संतती सुखाच्या संदर्भात काही अपेक्षा करतायत, तर संतान होण्याची शक्यतासुद्धा या संपूर्ण वर्षामध्ये म्हणजेच एप्रिल 2024 पर्यंतचा कालावधी त्याला उपयुक्त राहील. एकंदरीत हे संपूर्ण वर्ष तुमच्यासाठी शुभफलदायी असंच असणार आहे.
तर मित्रांनो, हे होतं 12 ऑगस्ट ज्यांची जन्मतारीख आहे, त्याचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं आणि येणारं वर्ष कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. धन्यवाद.